नमस्ते, मी डॉक्टर संदेश गावण, एम.डी. इन आयुर्वेदा. जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील प्रकर्षाने आणि तुमचं वय 35-40च्या पुढे आहे, तर हे नक्की ऐका. काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा लोकांना चालताना धाप लागणं, बोलताना धाप लागणं. बोलताना धाप लागणं म्हणजे कसं माहिती आहे का, एखादा माणूस अरे ते असं झाल्यानंतर एक पॉज घेतो, नंतर परत बोलतो, मग ते असं. तर ही जी पद्धत आहे, हे ऊर्ध्वगामी झालेला वात. आणि दुसरी गोष्ट, छातीत चमकारणं, डोक्यात चमकारणं, मान, खांदा, पाठ ह्याच्यामध्ये स्पाझम येणं, शरीरामध्ये पूर्ण सर्वस्व पेन होणं, ह्या सगळ्या गोष्टींचं एकच कारण असतं, प्रकुपित झालेला वात. इव्हन ऊर्ध्वगामी झालेला वात, वरच्या डायरेक्शनला गेलेला वात. तर त्या वरच्या डायरेक्शनला गेलेल्या वाताला अनुलोम गती, अनुलोम गती म्हणजे खालच्या डायरेक्शनने संडासवाटे बाहेर काढायचं असतं. मग ही सगळी लक्षणे तुम्हाला बरी होताना बऱ्याच वेळा असं वाटतं की कार्डियाक रिलेटेड काही इश्यू आहेत का, ही सगळी सिम्पटम दिसलेली बऱ्याच वेळा आपण वेगळ्या टेस्ट करून पाहतो, पण त्या टेस्टमध्ये काहीच सापडत नाही. मग अशा वेळी आयुर्वेदामध्ये याला बेस्ट सोल्युशन बस्ती. बस्ती केल्यानंतर ही सगळी लक्षणे तुम्हाला पूर्ण बरी झालेली दिसतील. धन्यवाद.